नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या, निकालाची तारीखसुद्धा जाहीर झालेली आहे आणि ती जाहीर झाल्यानंतर आता सगळेच पक्ष जे आहेत ते जोरदार तयारीला लागलेले आहेत. विशेषतः जागा वाटपाच्या चर्चा ज्या आहेत त्या आता अंतिम टप्प्यामध्ये येऊन पोचलेल्या आहेत आणि अशातच महाविकास आघाडीमध्ये कुठेतरी काँग्रेस आणि उबाटा गट यांच्यामध्ये एक घमासान होऊ लागल्याचं चित्र किंवा तशा पद्धतीच्या बातम्या समोर येऊ लागल्या. विशेषतः काँग्रेसचे महाराष्ट्रातले प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि उबाटा गटाचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांच्यामध्ये खटके उडाल्याचं एक प्रकारचं वृत्त जे आहे ते समोर आलं. अर्थात ते सूत्रांच्या माहितीनुसार होतं आणि दोन्ही पक्षांकडून त्याविषयी अधिकृत अशी कोणती माहिती आली नाही, पण अशा पद्धतीचे खटके उडाल्याची माहिती जी आहे ती समोर आली आणि त्याच्यामध्ये तथ्यही असू शकतं. कारण गेल्या अनेक दिवसांपासून या दोन पक्षांमध्ये असो किंवा महाविकास आघाडीमध्ये अशा पद्धतीची धुसफूस जी आहे ती पाहायला मिळालेली आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळेलासुद्धा पाहायला मिळाली होती. त्यामुळे आत्ताही पुन्हा एक नव्याने अशा पद्धतीचा खटका किंवा एक संघर्ष पाहायला मिळाला आणि त्याच्यामागचं कारण होतं ते म्हणजे हा जो काही जागा वाटपाचा तिढा आहे तो अजूनही सुटलेला नाही आहे. दोन्ही पक्षांचं अजून जागा वाटप जे आहे ते जाहीर व्हायचं आहे, म्हणजे महायुतीचं पण जाहीर व्हायचं आहे, महाविकास आघाडीचं पण जाहीर व्हायचं आहे. पण महाविकास आघाडीमध्ये बराच विलंब होतो आहे या सगळ्या प्रक्रियेला, अशा पद्धतीचा आरोप संजय राऊत यांनी केला आणि महाराष्ट्रातलं काँग्रेसचं जे नेतृत्व आहे म्हणजे अर्थात नाना पटोले हे पुरेसे सक्षम नाही आहेत अशा पद्धतीचा आरोपसुद्धा त्यांनी केला. वारंवार ते दिल्लीला जातात, दिल्लीला जाऊन त्यांना या इकडची यादी सांगावी लागते आणि नंतर मग तिथून जे काय आदेश येतील त्यानुसार ते इथे वागतात, अशा पद्धतीचे आरोप संजय राऊत यांनी केले. त्यावर मग नाना पटोले हे सुद्धा नाराज झाल्याचं दिसून आलं. बैठकीतून ते उठून जात आहेत अशा पद्धतीचं सुद्धा वृत्त जे आहे ते समोर आलं. पण त्यांना कुठेतरी सावरण्यात ही सगळी परिस्थिती जी आहे ती सावरण्याचा प्रयत्नसुद्धा मग करण्यात आला. ते एकूण हे असं वातावरण जे आहे ते महाविकास आघाडीमध्ये दिसून येतं. आता प्रत्यक्षामध्ये हे जे तिन्ही पक्ष आहेत महाविकास आघाडीमधले त्यांना शेवटी जागा वाटप जे आहे त्याचा निर्णय घेताना आपल्या वरिष्ठांना विचारावं लागणारच आहे. म्हणजे कोणत्याही पक्षामध्ये हे असंच असतं. म्हणजे आता संजय राऊत हे उबाटा गटाच्या वतीने या चर्चेला बसतात त्यावेळेला ते काय स्वतः निर्णय घेत नाहीत, त्यांना उद्धव ठाकरेंना सांगावं लागत असणारच. किंवा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून जितेंद्र आव्हाड जर बसत असतील तिथे प्रतिनिधी म्हणून तर त्यांनाही शरद पवारांपर्यंत जी काही चर्चा झाली ती सांगावी लागत असणार. तसंच काँग्रेसला सुद्धा आहे, त्यांचेही जे कोणते महाराष्ट्रातले प्रभारी असतील त्यांच्यापर्यंत ही सगळी माहिती द्यावी लागत असेल. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष जे आहेत मल्लिकार्जुन खरगे यांच्यापर्यंत माहिती पोचवावी लागत असेल. त्यामुळे हे होतच राहणार आहे. पण इथे असं दिसून येतं की उबाटा गट जो आहे त्यांना काही करून आम्हाला जसं हवं आहे, आम्हाला ज्या वेळेला हे सगळं जाहीर व्हायला पाहिजे त्याच वेळेला व्हायला पाहिजे. तुम्ही जर ते करत नसाल तर याचा अर्थ तुम्ही सक्षम नाही आहात, अशा पद्धतीने थेट आरोप केले जात आहेत आणि त्याच्यातून मग संघर्ष जो आहे तो वाढलेला दिसून येतो. म्हणजे मुळातच कोणाशी जुळवून घेण्याची जी काही एक पद्धत असते, शेवटी आघाडी असो युती असो त्याच्यामध्ये जुळवून घ्यावं लागतं. कोणालाही कुठेतरी एक पाऊल मागे जावं लागतं, कधीतरी एक पाऊल पुढे टाकावं लागतं, तडजोडी कराव्या लागतात, कधीतरी काही सहन कराव्या लागतात गोष्टी. पण उद्धव ठाकरे गटाकडून अशा पद्धतीने काही सहनच करायचं नाही. आपल्याला जे बोलायचे ते आम्ही बोलणार, प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्टीची नाराजी व्यक्त करायची, वारंवार त्याच गोष्टी उकरून काढायच्या, याकडेच त्यांचा कल असल्याचं दिसून येतं. मी आता आपण पाहतोय की एकनाथ शिंदे आमदारांचं वेगळे झाल्यानंतर ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे आरोप करतायत प्रत्येक भाषणांमधून, गद्दार खोके किंवा अगदी खालच्या थराला जाऊन एकूणच एकनाथ शिंदे आणि त्यांच्या आमदारांवर टीका केली जाते, वारंवार तेच आरोप केले जातात. म्हणजे लोकसुद्धा कंटाळलेले आहेत की ठीक आहे, आता तुम्हाला तुमच्यापासून एकनाथ शिंदे आणि आमदार वेगळे झाले, त्यांनी हा पक्ष आमचाच आहे म्हटलेला आहे, तुम्हाला स्वतःचं चिन्ह मशाले चिन्ह मिळालेलं आहे, तुम्हाला स्वतःच्या पक्षाचं नाव उद्धव बाळासाहेब ठाकरे गट किंवा त्यांची शिवसेना अशा पद्धतीने नाव मिळालेलं आहे. आता तुम्ही स्वतःचा पक्ष कसा वाढवायचा, आपली संघटनेची बांधणी कशी करायची,
याची मुभा तुम्हाला आहे, ते तुम्ही करा आणि त्याच्यात तुम्ही कसं कसब दाखवताय हे लोक आता पाहणार आहेत. पण त्याकडे लक्ष न देता वारंवार फक्त तीच टीका करत राहायची, तेच बोलत राहायचं. कोणाचाही पक्षप्रवेश झाला की पुन्हा एकदा तोच मुद्दा उपस्थित करायचा. ते यातून हे दिसून येतं की आपण काहीच स्वीकारायला तयार नाही आहोत. बदललेली परिस्थिती, त्यानुसार तडजोड करावी, त्यानुसार एक पाऊल मागे जावं, काही गोष्टी सहन कराव्यात, हे कुठेतरी उद्धव ठाकरे गटाकडून कधीच होताना दिसत नाही. आणि त्यामुळे मग आता हा संघर्ष जो आहे तो आपल्याला दिसून येतो. मागच्या वेळेला तुम्हाला आठवत असेल किरीट सोमय्या जे आहेत त्यांनी सुद्धा अशाच पद्धतीचं एक जुनं जो प्रसंग आहे तो सांगितला होता की त्यावेळेला त्यांना ईशान्य मुंबईतून खासदारकीसाठी तिकीट हवं होतं, पण शिवसेनेकडून विरोध केला जात होता. म्हणून त्यांनी मातोश्रीवर जाण्याचा निर्णय घेतला होता, उद्धव ठाकरेंना भेटायचं आणि त्यांना परिस्थिती सांगायची. पण अर्थात त्याआधी किरीट सोमय्या वारंवार शिवसेनेवर टीका करत होते पालिकेतल्या कामकाजावरून, त्यातल्या घोटाळ्यांवरून असेल. आणि त्यामुळे उद्धव ठाकरेंनी त्यांना भेटच नाकारली आणि भेटच होऊ दिली नाही ती. वारंवार त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न केले, पण ती काय भेट होऊ शकली नाही. त्यामुळे हा जो एक राजकारणामध्ये मोकळेपणा असायला लागतो तो कुठेतरी उभाटा गटामध्ये दिसूनच येत नाही. प्रत्येक गोष्टीत काहीतरी धुसफूस करायची. म्हणजे आपण असं पाहतो की एखाद्या ठिकाणी एखाद्या महिलेचं लग्न ठरलं आणि त्यांच्या त्या ठिकाणी त्या जोडप्यामध्ये धुसफूस व्हायला लागली की दिला डिवोर्स लगेच. पुन्हा दुसऱ्याशी विवाह केला, त्या ठिकाणी पुन्हा धुसफूस झाली, पुन्हा दिला डिवोर्स. झालं त्या ठिकाणी नातं जे ते तुटलं. तर इथपर्यंत ही परिस्थिती जात असते. म्हणजे कोणाशी कधीच जुळवून घेता येत नाही किंवा घ्यायचंच नाही असाच जो एक स्वभाव असतो एखाद्या माणसाचा आणि त्यातून मग परिस्थिती कधीच सुधारू शकत नाही. तेच उभाटा गटामध्ये वारंवार पाहायला मिळतं आपल्याला. आणि त्यामुळे हा संघर्ष जो आहे तो आपल्याला दिसून येतोय. विशेषतः हरियाणामध्ये जे झालं, आत्ता जी हरियाणाची निवडणूक झाली त्याच्यामध्ये काँग्रेसच विजयी होणार अशी कुठेतरी चित्र होतं. जे एक्झिट पोल आले त्याच्यामध्येही तेच दिसून आलं की काँग्रेसच जिंकणार, बहुमताने जिंकणार. पण प्रत्यक्षामध्ये जेव्हा निकाल आले तेव्हा भारतीय जनता पार्टीला यश मिळालं आणि काँग्रेसची पिछाड झाली. काँग्रेसला काय तिथे सत्ता स्थापन करता आली नाही. त्यावरनं उभाटा गटाने काँग्रेसवर टीका केली होती, ती काँग्रेसला आवडली नाही. म्हणजे महाविकास आघाडीमध्ये असतानाही अशा पद्धतीची टीका केल्यामुळे कुठेतरी काँग्रेसला निश्चितपणे त्याचा एक राग आला असेल, त्यांनाही ते आवडलं नसणार आणि तिथून हे खटके जे ते आणखी वाढायला लागलेले आहेत. म्हणजे कोणाशी जुळवून घ्यायचं नाही हा उभाटा गटाचा एक स्थायी भाव बनलेला आहे. मग एकनाथ शिंदे वेगळे झाले म्हणून टीका करत राहायची, आता इथे जागा वाटपाचा तिढा सुटत नाही म्हणून लगेच त्या ठिकाणी नातं जे ते तोडायची तयारी करायची. स्वतः उद्धव ठाकरे म्हणतायत की तुटेपर्यंत ताणू नका असं ते म्हणतात खरं, पण प्रत्यक्षामध्ये तिथे परिस्थिती अशी झाली की आता कधी तुटू शकतं नातं. म्हणजे हा जो स्वभाव आहे तो वारंवार दिसून येतो. आणि केवळ काँग्रेसच्या बाबतीत कशाला, उद्धव ठाकरे जेव्हा बाळासाहेब ठाकरे हयात असतानासुद्धा अगदी त्यांच्या शेवटच्या काळामध्ये उद्धव ठाकरेंकडेच सूत्र होती. अनेक लोक पक्ष सोडून जात होते, उद्धव ठाकरेंची पटत नाही, त्यांचं नेतृत्व जे आहे ते पटत नाही, ते आम्हाला भेटत नाहीत. हे आमदारसुद्धा आत्ता म्हणत होतेच की उद्धव ठाकरे आम्हाला वेळच देत नाहीत, आम्ही ताटकळत उभे असतो मातोश्री बाहेर पण आम्हाला कधी भेटत नाहीत. यातूनच ही सगळी परिस्थिती निर्माण झाली. म्हणजे एक प्रकारचा अहंकार पण आहे आणि दुसऱ्याशी जुळवून घ्यायचं नाही, दुसऱ्याशी तडजोड करायची नाही, दुसऱ्याला स्वीकारायचं नाही, त्याला समजून घ्यायचं नाही, ही भूमिका असल्यामुळे अशा पद्धतीचे खटके उडतात. महायुतीमध्ये सुद्धा आपण पाहतो 3 पक्ष आहेत, पण तरी देखील त्यांच्यामध्ये एवढे टोकाचे कधी वाद होताना दिसत नाहीत. तरी वारंवार बातम्या येत असतात महायुतीत धुसफूस, महायुतीत धुसफूस, पण कधी त्याच्यात अशा पद्धतीचा टोकाचा वाद झाला आहे एखाद्या बैठकीत असं समोर येत नाही. इथे मात्र जाहीररित्या बोलताना आपल्याला दिसतात संजय राऊत, नाना पटोले, आणि हा सगळा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला जातो. पण त्याला कारणीभूत काय तर उभाटा गटाची वारंवार होणारी धुसफूस, कोणाशी जुळवून न घेण्याचा जो एक बाणा आहे त्यांचा ताठा जो आहे त्याच्यामुळे झालेला आहे. त्यातूनच मग भाजपाशी सुद्धा त्यांचं बिनसलं
25 वर्ष आम्ही त्यांच्यासोबत सडलो असं म्हणण्यापर्यंत उद्धव ठाकरेंची मजल गेली आणि आज परतीचे सगळेच दोर कापले गेलेले आहेत. तुम्हाला या संदर्भात काय वाटतं हे जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.